आपण या प्रभुवारी त्याची स्तुती करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत आणि खरोखर ज्यावेळेला देवाचा विचार आपण करतो, प्रार्थनेचा विचार करतो, भक्तीचा विचार करतो आणि त्याचे निवडलेले लोक, त्याचे प्रियजन एकत्र येऊन देवाची स्तुती गौरव करतात, ती वेळ देवानं आमच्यासाठी खूप आशीर्वादित, आनंदाची, समाधानाची अशी केलेली आहे. कारण हे सगळं जगातल्या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला करून आम्ही आमचं पूर्ण लक्ष हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे केंद्रित करत असतो. आणि म्हणून आजच्या दिवसाबद्दल देवाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. या शास्त्रभागामध्ये एफिसच्या मंडळीला संत पाऊल लिहिताना तो प्रभू येशू ख्रिस्ताचे महत्त्व काय, त्याचं कुठलं असं ऐश्वर आहे, समृद्धी आहे, धनीपण आहे, त्याच्याकडं किती काय काय आहे हे जेव्हा तो सांगायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्हाला खरा देव कसा आहे, तो कोण आहे, तो काय आहे हे आम्हाला त्याची थोडीफार का होईना कल्पना येते. आता इथं काय म्हटलेलं आहे की पण हे होण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे, देवाला समजून घेण्याची आवश्यकता काय आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे 17व्या वचनामध्ये काय म्हटलं आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता त्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. म्हणजे देवाला आम्हाला ओळखण्यासाठी आम्ही असं सहज ओळखू शकत नाही. देव किती महान आहे, किती थोर आहे हे फक्त आम्ही म्हणतो, परंतु आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आणि जाणीव होत नाही. त्याची कल्पना किंवा त्याचा समज आम्हाला येत नाही, कारण ही समजबुद्धी आणि हे ज्ञान देवानं दिल्याशिवाय ते आम्हाला प्राप्त होत नाही. आता या ठिकाणी काय म्हटलं की संत पाऊल एफिसच्या मंडळीला लिहिताना म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, म्हणजे देव पिता जो वैभवशाली पिता आहे, त्यानं तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधी, त्याला आम्ही ओळखावं, देवपित्याला ओळखावं, याच्यासाठी त्याच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. त्याच्या ज्ञानाचा आत्मा म्हणजे काय, त्याच्या प्रगटीकरणाचा आत्मा म्हणजे काय. मुळामध्ये हा वैभवशाली पिता कसा आहे, आमचा देवपिता. आपण त्रैक्य देवाचा जो विचार करतो की देवपिता, देवपुत्र आणि देवपवित्र आत्मा, हे त्रैक्य देव म्हणजेच एकच देव, हा तो वैभवशाली आहे. वैभवशाली म्हणजे काय, त्याच्याकडं खूप अफाट समृद्धी आहे, खूप सगळं विश्व जे आहे ते सगळं त्याचं आहे. आता सैतानानं येशूची परीक्षा घेताना मुद्दाम म्हणून, कारण तो लबाड बोलणे नेलं आणि त्याला म्हटलं की हे सगळं जे जग तुला दिसतंय, सगळं विश्व दिसतंय, हे सगळं माझं आहे, मी तुला देतो, तू माझ्या पाया पड, मला नमन कर. त्याला हे माहिती आहे की हे सगळ्याचा मालक, स्वामी, निर्माता, देवपिता आहे. परंतु येशूची परीक्षा घेण्यासाठी सैतान लबाड बोलतो. आणि म्हणून या ठिकाणी संत पाऊल सांगतो की वैभवशाली पिता. आता वैभवशाली पिता कसा, तर त्याची समृद्धी काय आहे, त्याचं ऐश्वर काय आहे, त्याच्याकडे काय काय आहे, तर ते पहिल्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि पहिल्या सृष्टीमध्ये काय म्हटलंय, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आता पहिल्या सृष्टीत त्यानं सांगितलंय की आकाश आणि पृथ्वी ही त्यानं उत्पन्न केली. त्यावेळेला देवपिता होता, देवपुत्र होता आणि देवपवित्र आत्मा होता. कारण आता येशू ख्रिस्ताचं नाव तिथंच दिलेलं नाही आहे, परंतु योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काय म्हटले, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा याला शब्द म्हटलेले, तो शब्द सुरुवातीला होता. म्हणजे देवपिताने जेव्हा तोंडातून शब्द काढले त्यावेळेला याचा अर्थ देवपिता,
देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा या त्रैक्याने मिळून काम केलेलं आहे. त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि त्यावेळेला जलनिधीवर, कारण त्यावेळेस सगळं पृथ्वी पाण्यानं भरली होती आणि तिथं देवाचा आत्मा तिथं तळपत होता. त्यानंतर देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देवानं आकाशपृथ्वी निर्माण केली. त्याचं डिटेल त्यांनी काय पुढे सांगितले, त्यांना प्रकाश निर्माण केला आणि देवानं अंधकार देखील निर्माण केला. प्रकाश आणि अंधकार एकमेकापासून वेगळे केले. नंतर त्यानं प्रकाशाला दिवस आणि अंधकाराला रात्र म्हटले. त्यानंतर 6व्या वचनामध्ये जलाच्या मध्यभागी अंतराळ हो, ते जलास दुभागणारे हो, आणि असं देवानं अंतराळ केले आणि अंतराळाला खालच्या वरच्या भागास वेगळे केले आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा दुसरा दिवस. म्हणजे देवानं काय काय निर्माण केलं, जे विश्व आम्ही डोळ्यानं पाहतो आणि जे पाहत नाही, आमच्या डोळ्यात दिसत नाही, हे सगळं त्यानं निर्माण केलं. त्याच्यानंतर आपण बघतो आकाश आणि अंधार आणि प्रकाश वेगळा केला. आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्यानं अंतराळ निर्माण केलं आणि हे सगळं केलं. त्यानंतर 9व्या वचनापासून त्यानं काय केलं की जलाच्या एका ठिकाणी, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो. पाणी आणि कोरडी जमीन त्यांना वेगळे केली. हे करण्याचं सामर्थ्य आज कोणामध्ये आहे? कोण करू शकतो? जिवंत देवाशिवाय, एकच एक पवित्र देवाशिवाय, सनातन देवाशिवाय, पित्याशिवाय हे कोणी करू शकत नाही. त्यानंतर मग आपण पाहतो की झाडं आहेत, डोंगर आहे, नद्या आहेत, समुद्र आहे, बाकी सगळं देवानं निर्माण केलं. मग याच्यामध्ये काय आहे? हिरवळ, बीज देणारी वनस्पती, 11 वचन, सबीज फळ देणारी फळझाडं भूमीवर आपल्यावर उपजावो, आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती, आपापल्या परी सबीज फळ देणारी फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले हे चांगले आहे. काय काय देवाने निर्माण केलं. त्याच्यानंतर 14व्या वचनामध्ये म्हटलंय, देव बोलला दिवस आणि रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. या ज्योती ऋतू, दिवस, वर्ष दाखवणाऱ्या होत. पृथ्वीला आकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात या ज्योती निर्माण होत असे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती, रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती. त्याने तारेही निर्माण केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्री यावर प्रभुत्व मिळवावे आणि आकाश व अंधकार यास भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले ते चांगले आहे. म्हणजे त्यानंतर मग जीव, प्राणी वगैरे सगळं निर्माण केलं. आता एवढं सगळं जो केवळ आपल्या शब्दाने निर्माण करतो, तो किती महान असला पाहिजे, किती वैभवशाली असलं पाहिजे, त्याची बुद्धी किती अगम्य असली पाहिजे, त्याचं ज्ञान किती असलं पाहिजे. आता जे आपण एफिसकर पत्रामध्ये बघत आहोत, इथं काय म्हटलेलं आहे की आम्हाला देवाच्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा त्यानं आम्हाला द्यावा. म्हणजे देवाविषयीचं ज्ञान आम्हाला व्हायला पाहिजे. त्यावेळेस देवाचं ज्ञान आम्हाला होतं, त्यावेळेला मग आम्हाला देव कोण आहे, तो कसा आहे, कसं कार्य करतो, तो आमच्या जीवनामध्ये कसं आहे, हे आम्हाला कळायला सुरुवात होते. म्हणजे हा जो ज्ञानाचा आत्मा आहे, जो पवित्र आत्म्यापासून आम्हाला प्राप्त होतो, जो प्रकटीकरण आहे, तो आत्मा प्रभूने आम्हाला द्यावा. यासाठी आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आज बहुतेक ख्रिस्ती लोकांचे विचार हे आमच्या स्वतःच्या जीवनापुरते मर्यादित आहेत, आमच्या शारीरिक गरजांच्याबद्दल मर्यादित आहेत. जिवंत देवाला ओळखून घ्यायची, कोणाला कष्ट घ्यावे, त्रास घ्यावा किंवा अभ्यास करावा असं वाटत नाही. देवाच्या सानिध्यामध्ये यावं असं वाटत नाही. आता आपण ऐकतो काही लोक दवाखान्यात काम करतात, आमची मग देखील काम करते दवाखान्यामध्ये, आणि त्या ठिकाणी जे करोनाचे पेशंट आहेत ते इतक्या भयंकर स्थितीमध्ये आहेत की त्यांना पुन्हा भेटायला जाऊ शकत नाही, त्यांच्यासंगी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. आणि या नर्सेसना देखील इतकं स्वतःचं पॅक करून, स्वतःला ते ड्रेस घालून, तोंडाला मास्क वगैरे घालून त्यांची सेवा करावी लागते.
6 तास त्यांना तिथं त्यांच्या संगते राहावं लागतं. औषध पाणी वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट त्यांना द्यावे लागतात. हे सगळं करावं लागतं आणि त्या शरीराबद्दल आम्हाला काळजी वाटते. आता मी पाहतो की कालच काही लोकांनी मला मेसेजेस पाठवले की ऑगस्ट महिना सुखाचा जाओ, देव तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करो, तुम्हाला सुखी ठेवो, निरोगी ठेवो, आशीर्वादित करो, तुमच्या गरजा भागो, असे शुभेच्छा आम्ही एकमेकाला देतो. या सगळ्या देवाच्या पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये अगोदर दिलेले आहेत. त्या नाहीत असं नाही. आतापर्यंतचं आम्ही आयुष्य देवानं आम्हाला काय दिलं नाही का? सगळं दिलं आहे, भरपूर दिलेलं आहे. म्हणजे देवानं आम्हाला इतकं दिलेलं आहे की आमचं पात्र काठोकाठ भरलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आमच्या मनाच्या इच्छा, सदी आकांक्षा, हेतू, संकल्प हे सगळं देवानं पूर्ण केले होते. ते आम्हाला प्रभू देतोय. पण आता पुन्हा एकदा आम्हाला असं वाटतं की करोना आल्यामुळं आता आमच्या जीवाचं काय खरं नाही. देवा तेवढं आरोग्य ते आम्हाला दे, आम्हाला देवा तेवढं मला याच्यापासून आम्हाला वाचव, संकट येऊ देऊ नको, त्रास येऊ देऊ नको. आम्हाला असं वाटतं का की देवाला आमच्या गरजा ठाऊक नाहीत? आम्हाला असं वाटतं का की देवाला काही कळत नाही? आम्ही सांगितलंच पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही आणि मी देवाला आवडेल, शोभेल, साजेल असं जीवन जगतो, त्यावेळेला मग आम्हाला पुष्कळ वेळेला देवाला आम्हाला सांगावं देखील लागत नाही. कारण त्याला आपल्या लेकराला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला काय द्यायचं त्याला ठाऊक आहे. तो म्हणतो की असा कोणता बाप आहे की जो आपल्या मुलानं मासा मागितला तर त्याला साप देईल, किंवा त्यानं भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल? असा कुठलाच बाप नाही हे देणारा. मग तुमच्या जगातला बाप वाईट असून देखील जर तो आपल्या मुलांची काळजी घ्यायचं त्याला कळतं, तर तुमचा स्वर्गीय बाप तुम्हाला विशेष करून अधिक चांगलं देणार नाही का? बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या अविश्वासापोटी, अल्पविश्वासापोटी, आमच्या जैविक दृष्टिकोनातून आम्ही देवाला सांगायचा प्रयत्न करतो की देवा मला हे दे, ते दे, आमचा बचाव कर, आम्हाला आरोग्य दे, या करोनापासून वाचव. आज लाखो लोक मेलेले, मरत आहेत, दररोज मरते. आपला आकडा वाढत चालला आहे. मला वाटतं आपल्या देशामध्ये, भारतामध्ये जवळजवळ 15 लाख लोक करोनाग्रस्त आहेत. आम्हाला देवाविषयीचं ज्ञान, इथं काय म्हटलं की त्याच्या ओळखीसंबंधीचं ज्ञान आणि प्रगटीकरण ज्यावेळेला होईल, आम्ही कोण कसे आहोत हे जेव्हा आम्हाला, देव कसा आहे हे जेव्हा कळेल, त्यावेळेला मग आम्ही देवाची इच्छा मान्य करतो. अगदी साधी गोष्ट आपण दररोजच्या नेहमीच्या प्रार्थनेमध्ये काय करतो? प्रभूची प्रार्थना म्हणताना, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग देवाची इच्छा काय आहे? स्वर्गात काय आहे, पृथ्वीवर काय आहे, तुमच्या माझ्या जीवनाबद्दल काय आहे, हे कधी आम्ही विचार करतो? त्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. आम्हाला जेवण दे, कपडा दे, निवारा दे, घर दे, अमकं दे, त्याच्या पलीकडं आम्ही जातच नाही. तेवढं त्याहीपेक्षा जास्त देवाविषयीची ज्ञान करून घेण्याची आम्हाला उत्कंठा नाही, इच्छा नाही आहे. आणि त्यामुळं फक्त आम्ही आमचे विचार हे फक्त आमच्या शारीरिक गरजा भागवण्यापुरते. आता करोनाचं दुसरं दुर्दैव म्हणजे खेदाची गोष्ट ही, दुःखाची गोष्ट ही की करोनाच्या बाबतीमध्ये जर एखादा पेशंट ॲडमिट झाला आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी तो जर मरण पावला, तर त्याच्या घरातल्या लोकांना त्या व्यक्तीला भेटायला चान्स नाही. दवाखान्याचे लोक परस्पर त्या व्यक्तीला जाळून टाकतात किंवा पुरतात. आम्ही भेटू शकत देखील नाही तर आम्हाला करोना झाला असेल तर, किंवा आमच्या प्रिय कोणाला झाला असेल त्याला भेटता येत नाही. कारण त्या व्यक्तीचा संसर्ग नातेवाईकांना किंवा भेटायला जाणाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळं कोणी जात नाही. ज्या शरीराचे आम्ही एवढे चसले पुरवतो, ज्या शरीराला सुखात ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो, ते शरीर शेवटी काय आहे? नाशवंत आहे, नाश पावणारं आहे. हातपाय गळून जातात, वयानुसार शरीर गलित गात्र होतं, म्हणजे अंगात ताकद राहत नाही, तुमचे चालायला देखील तुम्हाला कठीण होतं. आता ह्या एका परवा दिवशी टी व्हीमध्ये मी बघत होतो, एक पेशंटला त्याला श्वास घेता येईना, ऑक्सिजन काहीतरी नव्हतं तिथं, व्हेंटिलेटर,
आणि त्यामुळं तो दम खात मेला, ऑक्सिजन त्याला मिळाला नाही. थोडासा डॉक्टरने सांगितलं की 15 सेकंदाचा वेळ लागला, त्या दरम्यान तो ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, बंद झाला. या 15 सेकंदामुळं त्याची जीवाची घालणी झाली आणि त्याला मरावं लागलं. देवाचं वचन सांगतं की मनुष्य काय आहे, मानव काय आहे, मानवाचा श्वास त्याच्या नाकपुड्यात आहे. हे बंद झालं की संपलं. आम्ही किती त्याच्याबद्दल काळजी करतो, किती मागतो, देवा हे असं हे माग दे ते दे, आणि आम्ही एकमेकांना शुभेच्छा पाठवतो, वचनं पाठवतो. धीराच्या संकट काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, आजारपणामध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये असताना देवाकडे आम्ही मागतो किती, देवाला सहाय्य मागतो किती. आम्ही आमचीच काळजी करत असतो आणि मग आम्हाला बाकीच्या गोष्टीचं भान राहत नाही. त्यासाठी देवाला आम्ही ओळखायला पाहिजे, त्यासाठी देवाकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्यासाठी देव किती महान आहे हे जेव्हा आम्हाला कळेल, आणि जर तुमचा माझा म्हणजे मेलेल्यांचा आणि जिवंताचा देखील न्याय करण्यासाठी समर्थ आहे, त्या देवाकडे आम्ही गेलं पाहिजे, त्याला आम्ही अधिक ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. जर ते होत नाही तर आमची प्रार्थना, आता काही वेळेला आपण पाहतो की प्रार्थनेचं पुष्कळ ठिकाणी संदर्भ आहे, उदाहरणं आहेत की प्रार्थना करा, देव पण म्हणतो मागा म्हणजे तुम्हालाच मिळेल. पण फक्त आम्ही मागायचंच शिकलेलो आहोत, आम्ही देवाला गौरव देण्याविषयी फार कमी शिकलेलो आहे. कितीतरी मंडळांच्यामध्ये आम्ही पाहतो की 1-2 गाणी म्हटले की लगेच थांबतात. देवाची उपासना किंवा त्याची प्रार्थना, त्याचं गौरव, हे एक गाणं म्हटलं, शास्त्रभाग वाचला, प्रार्थना केली, दुसरं जास्त गाणं म्हटलं, शास्त्रभाग वाचला, संदेश दिला, आशीर्वाद दिला, प्रभू भोजन घेतलं की झालं. किती आमच्या देवाविषयीच्या कल्पना संकुचित आहेत, आणि हे संकुचित असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देवाला आम्ही अजून देखील पूर्णपणे ओळखलेलं नाही, आणि ते ओळखून घेण्याची गरज आहे. आता फिलिप्पी कागदपत्रामध्ये फिलिप्पी कागदपत्र याचा 3रा अध्याय आणि 10व्या वचनात काय म्हटलंय बघा. फिलिप्पी कागदपत्र 3रा अध्याय आणि 10वं वचन. बस बरं. फिलिप्पी कागदपत्र 3रा अध्याय 10वं वचन. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. आता इथं काय म्हटलेलं आहे, संत पौल काय म्हणतो की देवाला मी कधी ओळखणार, कसं ओळखणार. त्याचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आहे, ते पौलामध्ये आहे, त्याच्या शिष्यांच्या मध्ये होता. त्यांना ख्रिस्त कळाला ज्यावेळी त्यांनी ख्रिस्ताच्या संगतीत राहिले, ख्रिस्ताचं मरण त्यांनी वरसमोरचं पाहिलं, त्यांनी जवळून बघितलं, त्यावेळी त्यांना कळालं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. आणि मग तो काय म्हणतो की 10व्या वचनामध्ये, हे अशासाठी की तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य. पुनरुत्थानाचे सामर्थ्य म्हणजे काय, तो मेलेतून उठला, मरण त्याला रोखू शकत नाही, सैतान त्याला अडवू शकत नाही, कारण त्या सर्वांच्यापेक्षा तो महान आहे, श्रेष्ठ आहे, सामर्थ्यशाली आहे. आणि त्याचं सामर्थ्य आणि त्याच्या दुःखाची सहभागिता. त्याच्या दुःखाची सहभागिता म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्तानं जे दुःख सहन केलं, जे मरण सहन केलं, ज्या वेदना सहन केल्या, हाल करून त्याला मारलं गेलं, तशा प्रकारचे प्रसंग जर तुमच्यावर माझ्यावर ख्रिस्ती नात्यानं आले तर आम्ही त्याला मुकाबला कसा करणार, ते कसं सहन करणार. जर आम्ही ते करू तर आम्ही त्याला ओळखतो. जर तो काय म्हणतो की त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी त्याची ओळख करून घ्यावी. ख्रिस्ताची ओळख कशी होणार, आमच्या अडचणीच्या काळामध्ये जर आम्ही देवाला दोष दिला, आमच्या अडचणी काळात देवा आम्हाला याच्यातून वाचव, बरं कर, अमकत कर, पण त्या प्रसंगातून आम्ही जर जातच नाही, आम्हाला त्रास काय तर नको असेल, सगळं काय व्यवस्थित पाहिजे, तर मग ख्रिस्ताला ओळखणार कसं. त्याच्या दुःखाला अनुरूप होऊन मी त्याची ओळख करून घ्यावी. ख्रिस्ताची ओळख कशी होते, फक्त आशीर्वाद दिला, बरं केलं, सुखी ठेवलं, निरोगी ठेवलं, मटण मस्त काय चांगलं खायला दिलं म्हणजे देव चांगला का.
वाईट दिवसातून देवाने नेलं तर आम्हाला याचा अर्थ देव चांगला नाही का? त्याची ओळख आमची कुठल्या प्रकारची आहे? आणि म्हणून हा पाऊल काय म्हणतो की करिंथीच्या पत्रामध्ये वगैरे नंतरच्या पत्रांमध्ये तो काय म्हणतो की येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी मी त्याच्यासारखा मी त्रासामधून, दुःखातून, कष्टातून, अडचणीतून, मारहाणीतून, तुरुंगवासातून मी जातो. कारण हे करण्यामध्ये मला आनंद आहे, कारण का माझ्या प्रभूनं माझ्यापेक्षा जास्त आपलं कष्टामध्ये जीव घातलेला आहे. म्हणजे त्याच्या दुःखाला अनुरूप होऊन मी त्याची ओळख करून घेतो. म्हणजे याचा अर्थ असा की कुठल्याही स्थितीमध्ये मी असलो, चांगल्या स्थितीमध्ये असो किंवा वाईट स्थितीमध्ये असो, दुःखात असो की आनंदात असो, आजारपणात असो किंवा सुदृढ निरोगी स्थितीमध्ये असो, देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. या फुलपैकाराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 4थ्या वचनात काय म्हटलं आहे संत पावलानं? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. सर्वदा म्हटलेलं आहे. फक्त चांगले दिवस असेल त्यावेळेस नाही. पैसे आले तर त्यावेळेस मी खुश होतो, मोठी गोष्ट घडली मग आम्ही खुश होतो, मग देव खूप चांगला, मग आम्ही साक्ष देतो. मी गाडी घेतली, मी 2 व्हीलर घेतली, मी 4 व्हीलर घेतली, मी आमकं घेतलं, मग देवाची प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असं. पण जर त्रासातून आम्ही जर गेलो तर त्याबद्दल आम्ही देवाचं आभार मानतो का, उपकार मानतो का? कारण ते जर आम्ही जात नाही तर आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. संत पाऊल म्हणतो की मंडळांना पत्र लिहिताना तो म्हणतो की मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये जन्म दिला आहे. ख्रिस्तामध्ये जन्म दिला याचा अर्थ काय? की एक आई आपल्या मुलाला जन्म देताना ज्या वेदनातून ती जाते त्या वेदना मला झालेल्या आहेत, तशा प्रकारच्या वेदना झालेल्या आहेत, आणि म्हणून त्याचा जीव त्यांच्यासाठी तुटतो. म्हणजे आईला आपल्या मुलाचं महत्त्व कधी मरेपर्यंत तिला तिचं ते कमी होत नाही का? कारण तिनं 9 महिने पोटात वागवलेलं आहे, त्याचा सांभाळ केलेला आहे, आणि त्यामुळे ती आपल्या मुलावर, आपल्या लेकरावर खूप प्रेम करते. तसं संत पाऊल देखील म्हणतो, मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये आध्यात्मिकरित्या जन्म दिला आहे, म्हणजे तुम्ही माझी लेकरं आहात. आणि मग मला तुमच्या चांगल्या गोष्टीमुळे आनंद होतो, पण वाईट गोष्टी ज्यावेळेला तुम्ही करता त्यामुळं मला दुःख होतं. म्हणजे ख्रिस्ताला आम्ही कसं ओळखणार? पेत्रानं, योहान, पाऊल, याकोब या सगळ्या लोकांनी प्रभूला खूप चांगल्या प्रकारे ओळखलं, आणि त्यामुळं शेवटी मरताना येशूच्या 12 शिष्यांपैकी कुणीही साधं सरळ मरण पावला नाही. हाल अपेष्टा सहन करून त्रासातून उलटं पेत्रानं तर उलटं स्वतःला वधस्तंभावरती टांगून तर मरण पावला. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला असं की हे होऊ नये, ते होऊ नये, असं होऊ नये, तसं नाही. आणि आम्ही आहोत की आमच्या घरातले प्रियजन आहोत, कुणाला अशा प्रसंग यावेत असं वाटत नाही. हे खूप क्लेशदायक गोष्ट असते. परंतु काही वेळेला देवाची इच्छा वेगळीच असते, जे आमच्या इच्छेपेक्षा वेगळी आहे, त्याच्यात फरक आहे. मग त्यावेळेला आम्ही काय करायचं? ज्यावेळेला एखादी चांगली व्यक्ती लवकर जाते त्यावेळेला आपण काय म्हणतो? देवाची इच्छा. देवाची इच्छेचं पुढं काही चालत नाही. त्याला ज्या चांगलं आहे ते आवडतं आणि त्यानं ते नेलं असं मी म्हणतो. सांगायचं तात्पर्य हे की तुमचा आणि माझा ख्रिस्तीपणा हा वरपांगी असू नये, तात्पुरता असू नये, आमच्या गरजेपुरता असू नये, आमच्या फायद्यापुरता असू नये, त्यापेक्षा अधिक आमचा ख्रिस्ती विश्वास असला पाहिजे. आणि तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तावरचा दृढ विश्वास आमच्या कृतीद्वारेच ज्यावेळेला व्यक्त केला जातो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं आम्ही ख्रिस्ती आहोत असं म्हणतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुम्हाला आरोग्य देव, बरं करो. सगळ्यांची इच्छा तशी असते, प्रार्थना तशी असते. फक्त नेहमीच हे असं होईल असं नाही. जर तसं नसतं तर देवानं 3.5-4 लाख जगातले लोक मारले नसते, या कोरोनामुळे मेले नसते. अगदी परमेश्वर पित्यानं इस्रायल लोकांना शिक्षा करताना एका दिवशी ज्यावेळी त्याने एका दिवसामध्ये 23,000 लोकांना मारलं का? तर त्यांनी चोरीचं पातक केलं होतं. 1900 महायुद्ध, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ज्यावेळेस झालं त्या दरम्यान जर्मनीच्या हिटलरनी 6 लाख लोकांना मारलं होतं, यहुदी लोकांना, 6 लाख लोकांना. म्हणजे इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये ह्या सगळ्या प्रकारचे प्रसंग घडून गेले का? कसे? कारण पहिली गोष्ट म्हणजे ते देवाचे निवडलेले लोक होते. देवानं त्यांना विशेष दर्जा दिला होता.
तुम्ही माझे लोक आहात आणि मी तुमचा देव असेल, तरी पण ज्याच्यावर त्यांनी चुका केल्या, ज्याच्यावर ते देवाविरुद्ध वागले, त्याच्यावर त्यांना शिक्षा केलेली आहे. आम्हाला देखील प्रसंगी देव शिक्षा करतो. आम्हाला अप्रिय वाटणाऱ्या किंवा नको वाटणाऱ्या गोष्टीतून तो आम्हाला जाऊ देतो. त्यामागं त्याचा उद्देश असतो, हेतू असतो, आणि हे आम्ही समजून घेत नाही. एक गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे की तुम्हाला मला या अनेक गोष्टींमुळं देवाच्या जवळ येण्याची संधी मिळते, आणि त्या संधीचा फायदा आम्ही घेतला पाहिजे. आमचा किती वेळ देवाच्या उपासनेमध्ये जातो, किती वेळ आम्ही देवाचं मनन करण्यामध्ये घालवतो, देवाचा महिमा, त्याचा प्रताप आठवून आम्ही देवाचा गौरव करतो. स्तोत्र जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणी देवाचं गौरव किती सुंदर प्रकारे स्तोत्रकर्त्याने केलेलं आहे. आम्ही काय करतो नाही का? आता या ठिकाणी या एफिसकराच्या पत्रामध्ये त्याच्या पाश्चात्यामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी. त्यानं पवित्र जनांना दिलेल्या वचन आणि त्याचं वैभवाची समृद्धी, देवाचं एवढं मोठं वैभव त्यानं दिलेलं आहे. काय दिलं आहे? तुम्हाला मला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मला इस्रायलच्या 12 वंशांचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला मला जे विश्वासार्ह आहेत, ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत, त्यांना वरती स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी देवाबरोबर नित्य आम्हाला त्या भांडारात आणणार. म्हणजे मी तुम्हाला आकाश कपाट उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईन. हे वचन आम्हाला खूप आवडतं. भरपूर आशीर्वाद देणार आहे. पण देवाचा गौरव करण्यामध्ये आम्ही किती उदार असतो, त्याला वेळ देण्याबद्दल आम्ही किती उदार असतो, त्याची स्तुती धन्यवाद करण्यामध्ये आम्ही किती उदार असतो, किती मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, त्याची स्तुती गातो. प्रत्येकाला ज्याचं त्याचं उत्तर माहिती. देवाची स्तुती करण्यामध्ये आम्ही कंजूसपणा दाखवतो, त्याला वेळ देण्यामध्ये कंजूसपणा वाटतो, त्याच्या वचन ऐकण्यामध्ये, वचन अभ्यास करण्यासाठी, मनन करण्यासाठी आम्हाला वेळ नसतो. आणि तरी पण आम्ही अपेक्षा करतो की देवा 60 पट आशीर्वाद दे, 30 पट, 60 पट, 100 पट आशीर्वाद दे. पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीला 100 पट आशीर्वाद दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे कोण आहे? हां, डबल, जॉबला डबल दिला. म्हणजे त्याचं जेवढं होतं त्याचं डबल दिला. तुम्हाला माहिती का कोणाला देवानं 100% आशीर्वाद दिला? माहिती आहे? हां, कुणा? हां, देवाला कोणाला आशीर्वाद दिला? 100% कुणाला आशीर्वाद दिला? 100%. गॅसवर करू नका. विधवा बाई, अमके बाई, तुमकी बाई. सांगाल का कुणाला दिला? हां, 100% कुणाला दिला? मला सांगाल का पुढच्या आठवडे? हां, मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. पुढच्या आठवडे शोधून सांगा. बरं, तर सांगत तात्पर्य आहे की आशीर्वाद आम्ही एवढे मागतो, पण देवाचा गौरव करण्यामध्ये आम्ही कमी पडतो. देवाचं आम्हाला सांगतो की आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडतो, कमी पडतो. कारण आम्ही देह स्वभावामध्ये आहोत आणि देह स्वभावाचं चिंतन हे आत्मस्मरण आहे. कारण म्हणजे आम्ही जर जास्तीत जास्त आमचा विचार आमच्या देहापुरता, आमच्या शरीरापुरता आहे, आमच्या सुखापुरता आहे, तर आम्ही देवाचा गौरव कसं करणार? त्यासाठी आम्हाला काही वेळ काढावा लागतो. आम्ही देवासाठी आमच्या शरीराला काही आम्हाला त्रास होत असेल तो सहन करावा लागतो. आम्हाला देवाला द्यावं लागतं, सेवा करावी लागते. आणि त्यावेळेला ज्यावेळेला आनंद होतो देवाला, त्यावेळेला तो तुम्हाला मला मग हे 100 पट आशीर्वाद देतो. तर या उत्तराचं उत्तर मला पुढच्या आठवड्यात द्या. बरं, त्यानंतर मग पहिला अध्याय आणि 20व्या वचनापासून आपण बघूया. एफिसकरास पत्र, पहिला अध्याय 20व्या वचनापासून. त्याने तीच कृती
ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. म्हणजे देवपित्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला उठवलं आणि एका ठिकाणी असं म्हटलं की पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला उठवलं. याचाच अर्थ त्रैक्य देव त्या ठिकाणी कार्य करतात. पिता कार्य करत होता, पवित्र आत्मा कार्य करत होता आणि येशू ख्रिस्त देहरूपानुतीत असल्यामुळं या तिघांच्या एकत्र येण्याच्या द्वारे ख्रिस्त मरणातून पुन्हा उठवला गेला आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. म्हणजे सर्व सत्ता, सर्व अधिकार, सर्व सामर्थ्य, सर्व धनीपणा, सध्याच्या काळातलं आणि भावी काळातलं युगातलं कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांच्या पेक्षा देवपित्यानं येशू ख्रिस्ताला उंच केलं आणि त्याला आपल्या स्वर्गामध्ये उजवीकडं बसवलेलं आहे. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिलं. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. देव पिता हा सगळं कार्य करणारा देव आहे. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्यानं पाठवलं ते तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी, तुमच्या आणि माझ्या पापक्षमेसाठी, तुम्हाला मला सार्वकालिक जीवन मिळावं याच्यासाठी पाठवलेलं आहे. आणि त्याच्या त्या त्यागामुळं, त्याच्या दुःख सणामुळं, त्याच्या बलिदानामुळं, त्यानं वरचा संभाळ स्वीकारलेल्या मरणामुळं देवपित्यानं त्याला उंच केलं. तो ऑलरेडी देव आहे, देवाबरोबरचा आहे, देव आहे, करता तर मी आणि पिता एक आहोत. पण त्याला एवढं मोठं सन्मान दिला का, धनीपण दिलं का, सत्ता दिली, अधिकार दिला, सामर्थ्य दिलं, धनीपणा दिला आणि कोणतंही नाव घ्या, त्या नाव प्रत्येक नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं महत्त्व काय, देवाचं महत्त्व काय, हे आज आम्हाला या वचनांच्याद्वारे थोडंफार करून आम्हाला समजतं. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं काय केलं, जे मरण सहन केलं, त्याग सहन केला, त्याच्याबद्दल अ 19वा अध्याय, प्रकटीकरण याचा 19वा अध्याय आणि 11 वचनापासून आपण वाचूया. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत आणि त्याच्यावर एक नाव लिहिलेलं आहे, ते त्याच्यापासून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरे व शुद्ध अशी तागाची वस्त्र, चलम वस्त्रे अंगावर घालून त्याप्रमाणे त्याच्यामागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची दुधारी तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल आणि सर्वसमर्थ देव त्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिले आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, या संपूर्ण जगाचा मालक आहे. या विश्वाचा निर्माण करता देव आहे. या आमच्यासाठी, सर्व मानवजातीसाठी आपला प्राण त्या वरसंभावर देणारा देव आहे. किती त्याची उपासना आम्ही करू, किती त्याचा धन्यवाद आम्ही करू शकतो. आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं मनापासून आनंद वाटतो का? त्याची स्तुती करताना आम्ही त्याच्या वचनाकडे जेव्हा आम्ही लक्ष देतो तेव्हा ते वचनामुळं तुम्हाला मला समाधान मिळतं का? त्याची प्रार्थना केल्यामुळं, त्याची स्तुती केल्यामुळं आम्हाला आनंद मिळतो का? आणि हे सहज शक्य आहे, कारण मी तर नेहमी अनुभव घेतो. कारण का तर प्रभूच्या सानिध्यात जाण्याची आवड असणाऱ्यांना ते आशीर्वादित आहेत. स्तोत्र करताना त्याबरोबर म्हटलेलं आहे की मला
ज्यावेळी ते मला म्हणाले की आपण प्रभूच्या मंदिराला जाऊ, तेव्हा मला आनंद झाला. प्रभूच्या मंदिरात जाणे काय, घरात बसून प्रार्थना करणे काय, त्याचा गोडसा वाचते ते विचार केला पाहिजे. स्तोत्रांची पुस्तकं, त्यानंतर नव्या काळातली पुस्तकं किंवा जुन्या काळातली पुस्तकं, यामध्ये प्रामुख्यानं काय दिलेलं आहे, काय सांगितलं आहे, देव किती मोठा आहे, किती महान आहे, किती चांगला आहे, किती दैदिप्यमान आहे, ही पुस्तकं आम्हाला सांगतात. ही पुस्तकं आम्ही ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आम्हाला ते कळतं. त्यावेळेला आता आम्हाला मग आमचे विचार किंवा आमचे दुःख किंवा वेदना काय आम्हाला समजत नाही. रोमकाच्या पत्रामध्ये पाऊल आपल्या मरणाविषयी सांगतो आणि तो आता प्रवासाला शेवटच्या अध्यायामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्या शेवटच्या प्रवासाला म्हणजे रोम शहराला तो निघालेला आहे आणि त्यावेळेस तो जे ख्रिस्ती मंडळी होती, विश्वासणारे होते, त्यांनाच तो सांगतो की कदाचित इथून याच्यानंतर माझं तोंड तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणजेच मी जातो आणि तिकडेच माझं मरण आहे हे देवाने त्याला अगोदर दाखवलं होतं आणि म्हणत होतं की माझं तोंड तुम्ही पाहू शकणार नाही. आणखी पत्रांमध्ये तो काय म्हणतो की तो म्हणतो की माझा हा देहरूपी मंडप लवकरच काढून टाकला जाणार आहे, म्हणजे मी लवकरच मरणार आहे. परंतु तो काय म्हणतो, मी या देहात असलो किंवा नसलो, म्हणजे मी जर पृथ्वीवर असलो, जिवंत असलो तरी, किंवा स्वर्गात गेलो आणि मेलो प्रभूकडे जाईन तरी मी आनंद मानतो. कारण इथं राहून देखील मी देवाची गौरवच करणार आहे, वर गेल्यानंतर देखील देवाचा गौरवच करणार आहे. म्हणजे जेव्हा हा दृष्टिकोन तुमच्या माझ्यासमोर असतो तेव्हा मग या जगातले दुःख, त्रास, संकट आम्हाला केवढे मोल वाटतात. कारण आम्हाला माहिती की आमचा भरोसा आमच्या जिवंत देवावर आहे. आम्हाला माहिती की आपण कब्रस्थानात कोणाच्या मैतीला गेल्यावर आपण काय करतो, म्हणतो, ऐकतो संदेशातून की अरे मरणा तुझी नांगी कोठे, अरे मरणा तुझं मूल्य कुठं, तुझं महत्त्व काय. ते प्रभू ख्रिस्तानं वरस्तंभावरती मोडलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आणि मी आमच्या देहाचं काय होईल याच्याबद्दल आम्ही काळजी करण्याची गरज नाही. प्रभू म्हणतो की देहाचा आणि आत्म्याचा नाश करणारा जो आहे म्हणजे प्रभू ख्रिस्त, त्याला घाबरा, त्याला त्याचं भय धरा, त्याचा सन्मान करा. देह कोणी पण आम्हाला मारल आणि त्याच्यामुळं आमचा आत्मा मरत नाही. पण जे दोन्ही गोष्टी मारण्यासाठी समर्थ आहे त्या देवाला देण्याची, त्याचा मान करण्याची, सन्मान करण्याची, त्याची स्तुती करण्याची आवश्यकता आहे, जे त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. जेव्हा हा विचार तुम्ही आणि मी बाळगू आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी अधिकाधिक वाढू, त्यावेळेला मग त्याच स्वर्गीय आनंदानं जेव्हा तुम्ही भराल तेव्हा मग जगातल्या गोष्टींचा आम्हाला काय वाटणार आहे. देहदृष्ट्या तुम्हाला मला त्रास आहे, आहेत, आता आपल्याला थोडं कापलं टसलं तरी दुखतं, त्या आहेत. पण त्याच्यातून आम्हाला निभावण्यासाठी देव तुम्ही माझं सहाय्य करतो. प्रसंगी आम्हाला तिथून तो जाऊ देतो, नाही का. कितीतरी प्रसंग असे असतात की आपल्याला दवाखान्याची भीती वाटते. काय लोकांना दवाखान्यात केल्यानंतर इंजेक्शन बघितलं तरी बेशुद्ध पडतं, कारण कधीच इंजेक्शन घेतलेलं नसतं. पण जे तुमचं तलवारीनं मुंडकं ओढू शकतात, जे तुम्हाला गोळी घालून डोक्यामध्ये किंवा छातीत गोळी घालून मारू शकतात, त्याचं काय. असे कितीतरी असंख्य लोक आहेत की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी ख्रिस्ती आहे म्हणून त्यांना तलवारीच्या उडवलेलं आहे, त्यांचं म्हणून त्यांना मारलेलं आहे, त्यांना गोळ्या झाडलेल्या आहेत आणि तरी पण त्यांनी आनंदानं सहन केले. याच पवित्रशास्त्रामध्ये त्याच्याबद्दलचं उदाहरण आहे. मंडळीचा इतिहास 2000 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये हेच आहे. म्हणून आमच्या देहाचं चिंतन हे मरण आहे, आत्म्याचं चिंतन एक देवाचं कृपादान आहे. त्या आत्म्याचं आम्ही काळजी करू घे, देहाची काळजी करू नका. जेव्हा हे विचार तुमच्या माझे होतील त्यावर मग तुम्हाला देवाच्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये, त्याच्या वचनामध्ये आनंद वाटेल, समाधान वाटेल, एक शांती देव देईल, आशीर्वादानं भराल आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीचं काहीही वाटणार नाही. देवबाप करो आणि आमचा हा विचार, हा दृष्टिकोन इथून पुढं असाच वाढता राहो, यासाठी देवबापाकडे आपण प्रार्थना करूया. आमच्या पवित्र जिवंत देवबापा, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सरकास. देवबापा, यावेळेला आम्ही
तुझं उपकार मानतो. तुझं सुंदरसं वचन देव बापा तू आम्हाला दिलंस. तू कोण आहेस, तुझं ऐश्वर काय आहे, तुझं सामर्थ्य काय आहे, तू काय काय केलेलं आहेस आणि तू काय करू शकतोस हे देखील तू आम्हाला सांगितलंस. देव बापा हे सगळं विश्व देव बापा तू निर्माण केलंस. देव बापा हे सगळं बुद्धिचातुर्यानं तू शब्द बोललास आणि अवघा अस्तित्वात आले. जो प्रभू देव बापा मानवाला जीवन देणारा आणि त्याचा जीव घेणारा देखील आहे देव बापा. त्याच्या हातामध्ये सगळे सत्ता आहे, अधिकार आहे देव बापा. त्या राजांच्या राजाला आणि प्रभूच्या प्रभूला आम्ही वंदन करतो, आम्ही नतमस्तक होतो, त्याची स्तुती आराधना करतो, त्याचा गौरव आणि सन्मान करतो माझ्या देवा. कारण प्रभू येशू थोर आहेस, तुझ्यासारखा दुसरा कोणी देव नाही. तू अनन्यसाधारण परमेश्वर आहेस देव बापा. आकाशाची प्रभू स्थळ आकाश आणि अंतराळ आहे देव बापा. पृथ्वीची खोल स्थल, समुद्र, निसर्ग, डोंगर, नद्या सगळं काही देव बापा तुझ्यापासून आहे. तू ते सगळं निर्माण केलंस. सगळ्या प्रकारचे प्राणी, पशु, पक्षी, जलचर, आकाशात विहार फिरणारे पक्षी सगळं काय तू निर्माण केलंस. मानवाला तू आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. किती अगम्य, किती देवबापा बुद्धिमान, किती देवबापा थोर असा तू देव आहेस. तुझ्या थोरवीची आम्हाला कल्पना येत नाही, इतका तो मोठा आहेस देवबापा. आम्हाला समजत नाही देवबापा, परंतु तुझं वचन सांगतो त्यानुसार देवबापा आम्ही तुला अधिक समजून घेण्यासाठी, तुझं ज्ञान आम्हाला प्राप्त होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोल. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल आणि तुला अधिक समजून घेण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसे तू आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शिता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहभागीपण तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आता अनुगाच्या समाप्तीपर्यंत असो, आमेन. Hello, praise the Lord, praise the Lord, praise the Lord.